मनसे नेते अविनाश अभ्यंकर आपल्या सोबत आहेत। आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। मागच्या आठवड्यामध्ये राज ठाकरेंनी 2 वेळा निवडणूक अधिकारी आणि आयोगाची भेट घेतली होती। त्यानंतर आज महत्त्वपूर्ण मेळावा गोरेगावच्या नेस्को सेंटरमध्ये बोलवण्यात आलेला आहे। काय अपेक्षित आहे, काय सांगाल? मला वाटतं राजसाहेबांनी किंवा आता पक्षांनी राजसाहेबांच्या आदेशाने मुंबईतील आणि ठाण्यातील सर्व BLA महत्त्वाचे पदाधिकारी इतर सर्व मान्यवर असे सगळे बोलवलेले आहेत आणि त्यांना राजसाहेब ठाकरे येणाऱ्या निवडणुकांबद्दल उत्तम असं मार्गदर्शन करतील। नक्की जेव्हा मागच्या आठवड्यामध्ये भेट घेतली होती तेव्हा त्यांनी सांगितलं होतं की निवडणूक याद्यांमध्ये प्रचंड प्रमाणात घोळ आहे, तो घोळ पूर्णपणे मिटल्याशिवाय निवडणुका घेऊ नका, निवडणुका पुढे ढकला, अशा प्रकारच्या निवडणूक आयोगाला त्यांनी सूचना केल्या होत्या। आज सूचना अशा पदाधिकाऱ्यांना अपेक्षित आहेत? नाही, मला वाटतं ऑलरेडी जर त्या आयोगाच्या आयुक्तांना जर सूचना केल्या असतील तर त्या सूचनावर त्यांनी अंमलबजावणी पालन केलं पाहिजे। कारण एवढं मात्र नक्की दिसतंय की जशी सुरुवातीला सत्ताधाऱ्यांनी टीका केली होती की नुसतंच काहीतरी सांगतायत, ह्यांचा काही अभ्यासच नाही आहे। मला वाटतं गेल्या 4 दिवसामध्ये आमच्या मंदाताई म्हात्रे असतील, त्या कुठल्या पक्षाच्या आहेत, भाजपा, आपले संतोष गायकवाड असतील, शिवसेना शिंदे गट, बरोबर बोलतो का चूक बोलतोय, आणि चव्हाण, त्यांचं नाव सतीश चव्हाण का संतोष चव्हाण, शरद पवार गट, हे तिन्ही आमदार आहेत ना सिटिंग, त्यांनी काय सांगितलं की याद्यांमध्ये काहीतरी गोंधळ आहे। दुसरे कोणतरी एक भाजपचे मला वाटतं जिल्हाध्यक्ष का जिल्हा प्रमुख आहेत, त्यांनी मी आपल्या माध्यमातून हे सगळं बघितलं आहे। म्हणजे आता सत्ताधारी आणि विरोधक या सगळ्यांनी एक सूर लावलेला आहे की याद्यांमध्ये गोंधळ आहे। अहवाल मागितला, अहवाल मागवला आहे, ही थातूरमातूर भाषा झाली। याद्यांमधली करेक्शन्स ही झाली पाहिजे, जी त्यांना दाखवली होती, जी रिअलिस्टिक आहे, जी खरी आहे। आणि त्याशिवाय मनसे किंवा सर्व आम्ही जण हे शांत बसणार नाही, हा महाराष्ट्र एवढंच लक्षात ठेवावं। दोन्ही बंधू देखील एकत्रित आले, त्या पार्श्वभूमीवरती मेळाव्यामध्ये काय भाष्य करणार यावरती तुम्हाला काय अपेक्षित आहे? कारण की काँग्रेसचा कुठेतरी अडथळा आहे, दोन्ही बंधू एकत्रित येत आहेत, त्या संदर्भात सकारात्मक हे असताना कुठेतरी काँग्रेसचा अडथळा दोन्ही बंधूंना होईल अशा देखील शक्यता निर्माण। आतापर्यंत आपण जर बघितलं तर कौटुंबिकदृष्ट्या अराजकीय दोघंजण एकत्र आलेले आहेत। म्हणजे अगदी पहिला ते वरळी डोमचा असेल किंवा कालचा आपल्या इकडे दीपोत्सवाचा कार्यक्रम असेल, राजकीयदृष्ट्या अजून कुठलंच पाऊल पुढे टाकलेलं नाही आहे, कळलं का? आणि कोणालाही 2 बंधू 2 कुटुंब जर एकत्र येत असेल त्याची इतरांना अडचणीचं काहीच कारण नाही आहे। काँग्रेसमध्ये यामुळे अस्वस्थता आहे, काँग्रेसची भूमिका समोर येत नाहीये। निवडणूक आयोगाच्या भेटीला गेले होते तेव्हा देखील प्रदेशाध्यक्ष नव्हते। नाही, त्याच्यावर इतर मान्यवर होते ना, मला वाटतं इतर सगळे मान्यवर होते। मला वाटतं आपण थोरात साहेबांना बघितलं असेल, दुसऱ्या दिवशी मला वाटतं वडेट्टीवार साहेब होते, अजून कोण लोक आणायची। विषय सत्ताधारी किंवा विरोधक नाही आहे, विषय हा मतदारांचा गोंधळ आहे, विषय हा वयांचा गोंधळ आहे, विषय हा दुबार मतदानाचा आहे, विषय हा शिफ्टेड मतदानाचा आहे, आणि त्याच्यामध्ये गोंधळ मात्र आहे 100%। धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल। आपण पाहतोय की या ठिकाणी मनसेचे पदाधिकारी यायला सुरुवात झालेली आहे। थोड्याच वेळेमध्ये मनसेचा मेळावा जो आहे तो या ठिकाणी सुरुवात होणार आहे। कॅमेरामन रोशन गायकवाडसह निवृत्ती वावर, D9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।